हे सर्व यांनी जेव्हा ॲफिडेव्हिट दिला अध्यक्ष महोदय, तेव्हा याच्यामधली डिस्पॅरिटीज अध्यक्ष महोदय ताबडतोब प्राधिकरणाची काय आहे ती ताबडतोब लक्षात आली अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आज जर तुम्ही बघितलं, मागच्या वर्षी जेव्हा दुष्काळ पडला होता तर -4 TMC म्हणजे मृत साठ्यामध्ये जायकवाडीला जावं लागलं होतं आणि शेवटपर्यंत 67 TMC पाणी होतं अध्यक्ष महोदय सुरुवातीला, आणि शेवटपर्यंत वरती पाणी टिकून होतं. आमचं स्पष्ट म्हणणं अध्यक्ष महोदय असं आहे की खोरं ठरवून दिलेलं आहे, कायदा ठरवून दिलेला आहे, जेव्हा केव्हा तूट होईल ती समप्रमाणातच विभागली जाईल अध्यक्ष महोदय, समन्यायिक पद्धतीनेच विभागली जाईल. हा कायदा स्पष्ट सांगताना फक्त अध्यक्ष महोदय याच्यामध्ये टाइमपास करण्याकरता एकतर कायदा बनवला 2005 नंतर, 2012 पर्यंत रूल नाही, रूल नंतर 2013 मध्ये जेव्हा रूल झाले, आता सांगतायत की मेंढेगिरी समिती आम्ही नियुक्त केली. अध्यक्ष महोदय, न्यायालयाने ही समिती नियुक्त करण्यास सांगितली हे खरं आहे, परंतु का सांगितले अध्यक्ष महोदय? कारण की त्याची आपण अंमलबजावणीच केली नाही. आपण अंमलबजावणी जेव्हा केली नाही तेव्हा न्यायालयाला सांगावं लागलं की एक वेगळी, खरं म्हणजे हे प्राधिकरण त्याच गोष्टी करता होतं, ही थोडीशी प्राधिकरणाकरता थोडीशी ही बाब कमी ह्याची अध्यक्ष महोदय, की प्राधिकरण केल्यानंतर तुमच्यावर समिती मोठी नसते अध्यक्ष महोदय, प्राधिकरण मोठं आहे खरं म्हणजे, परंतु तरी सुद्धा न्यायालयाला असा आदेश द्यावा लागला की एक समिती नेमा आणि आम्हाला तुम्ही कळवा की तुम्ही हे कसं इम्प्लिमेंट करणार अध्यक्ष महोदय. आणि आता शेवटी बघितलं, राज्य शासनाला वेळोवेळी सांगता येते की तुम्ही आम्हाला दाखल करा की हे समन्वय वाटप तुम्ही कसं करणार, परंतु काय की तुम्ही आम्हाला दाखल करा की हे समन्वय वाटप तुम्ही कसं करणार, परंतु का टाळतायत काही कळत नाही अध्यक्ष महोदय. आणि शेवटी न्यायालयाने 12 तारखेला, येत्या 12 तारखेला अध्यक्ष महोदय ह्याची फायनल हिअरिंग ठेवली अध्यक्ष महोदय. फायनल हिअरिंग ठेवताना अध्यक्ष महोदय उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय हे चालत राहील प्रकरण अध्यक्ष महोदय, परंतु माझी या निमित्ताने सरकारला आणि प्राधिकरणाला कळकळीची विनंती अशी अध्यक्ष महोदय की सुस्पष्ट कायदा असताना आपण हेतुपुरस्कर कोणत्याही बाबीमध्ये जाऊन विनाकारण ऊर्ध्व भागातल्याही बऱ्याच भागांमध्ये तुम्ही जर बघितलं अध्यक्ष महोदय, कोपरगाव, शिर्डी, राहाता, संगमनेरचा काही भाग, त्यानंतर श्रीरामपूर अध्यक्ष महोदय, नाशिक मधले सुद्धा नांदगाव, येवलाचा हा पूर्ण कोपरा अध्यक्ष महोदय, यांच्यावरही या कायदा अंमलबजावणी न झाल्यामुळे ऊर्ध्व भागात आणि खाली मराठवाड्यापर्यंत सतत अन्याय होतोय अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती राज्य शासनाला अशी आहे, प्राधिकरणाला अशी आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून, की ताबडतोबीनं उच्च न्यायालयाने आदेशित करण्याच्या अगोदर आपण याची अंमलबजावणी ताबडतोब डिक्लेअर करावी. समन्यायी वाटपाची पद्धती तुम्ही कशी निश्चित करणार अध्यक्ष महोदय, याबद्दल आपण कृपया ताबडतोब निर्णय अध्यक्ष महोदय घ्यावा अशी माझी या आपल्या माध्यमातून विनंती आहे. अध्यक्ष महोदय, हा एक समज जातो अध्यक्ष महोदय ऊर्ध्व भागामध्ये की आमच्या भागातलं पाणी कमी होईल आणि खाली जर पाणी गेलं तर आमचे क्रॉप्स कमी होतील, आमचं पिकाची नुकसान होईल, आम्ही जे इतके वर्षापासून पिकं घेतोय. अध्यक्ष महोदय, मला हे मान्य आहे की काही शेतकरी दोन्ही भागांचे, ऊर्ध्व भागाचे असतील किंवा मराठवाडी भागाचे असतील अध्यक्ष महोदय, हे थोडं आपल्या नीतिमत्तेमुळे म्हणा किंवा त्यांच्या स्वभावामुळे म्हणा अध्यक्ष महोदय थोडंसं आयत्यापणामध्ये अध्यक्ष महोदय जात आहेत. म्हणजे त्यांना आपण बंधनं घातली पाहिजे अध्यक्ष महोदय, आपण त्यांना ड्रीप इरिगेशन कंपल्सरी केलं पाहिजे. सुरुवातीला आपण अनुदान 60% किंवा 80% जे काय असेल अगोदर द्या, 2 वर्षाचा त्यांना पिरियड देऊ अध्यक्ष महोदय. आपण आम्ही हे नाही सांगत की तुम्ही त्याच्या ड्रीप इरिगेशन एकाच वर्षात करा म्हणून, बऱ्याच ठिकाणी ड्रीप इरिगेशन झालंय, परंतु 50% वरती ड्रीप इरिगेशन जर झालं अध्यक्ष महोदय, कारण की परिस्थिती अशी आहे की जर ऊसाचं पीक आपल्याला घ्यायचं असलं अध्यक्ष महोदय तर जवळपास एका एकरला 1 कोटी लिटर पाणी अध्यक्ष महोदय सर्वसाधारणपणे लागतं अध्यक्ष महोदय. म्हणजे 1 इंच जेव्हा जवळपास 25 पाळ्या वर्षातनं ह्या ऊसाला द्यावे लागतात, तेव्हा कुठे 1 एकराचं क्षेत्र हे जवळपास 80 ते 110 टनाचं अध्यक्ष महोदय आपल्याला व्यवस्थित यील्ड प्रमाणे येतं. परंतु झालं काय, आतापर्यंत अति पाण्याचा वापर करून ऊर्ध्व भागामध्ये अध्यक्ष महोदय आजही तुम्ही जर बघितलं तर 2.5 ते 3 इंच म्हणजे 2.5 कोटी ते 3 कोटी लिटर पाणी प्रत्येक एकराला दिलं जातं अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे इतके क्षारता जमिनी तयार झाले अध्यक्ष महोदय, तिथला सगळा पीएच कमी झाला अध्यक्ष महोदय. आणि 80 ते 110 टन ऊस घेणारी लोक आज 40 टनापर्यंत अध्यक्ष महोदय येऊन ठेपलेली आहेत. याचा सरळ अर्थ अध्यक्ष महोदय असा आहे की आपण त्यांना चांगली सवय अध्यक्ष महोदय अगोदरपासून लावली नाही, त्यांना माहिती दिली नाही अध्यक्ष महोदय.
तिकडच्या जमिनीमध्ये आपण जर बघितलं तर तिकडचं कर्बचं प्रमाण सुद्धा 0.5च्या खाली आले अध्यक्ष महोदय. पीएच मध्ये आपण 1 ते 14 जमिनीचे पोत असतात अध्यक्ष महोदय, आणि 7 ते 8.5, 7.5 ते 8.5 अध्यक्ष महोदय हा एक नॉर्मल असतो. त्याच्यामध्ये जमीन ही चांगली यील्ड देते अध्यक्ष महोदय. आणि जर 7च्या खाली झालं तर अध्यक्ष महोदय आपल्याला जशी ऍसिडिटी होते तशी जमिनीला ऍसिडिटी अध्यक्ष महोदय, आणि 7च्या वरती जर गेलं तर तिथे अल्कयुक्त प्रमाण वाढते अध्यक्ष महोदय. आणि ते जर 13 पर्यंत गेलं तर अक्षरशः मिठासारखी ती जमीन होऊन जाते. आणि म्हणून शेतकरी तिकडे फर्टिलायझरचा इतका मुबलक जास्तीच्या प्रमाणामध्ये उपयोग करतात अध्यक्ष महोदय. इकडे त्यांना खर्च वाढतोय, त्यांना यील्ड जे अगोदर जास्त भेटत होतं ते कमी होते अध्यक्ष महोदय. याचं एकमेव कारण असं आहे की पाण्याचा अतिवापर